नमस्ते. मी सौ जयश्री बेलसरे. गत 36 वर्ष ज्योतिष विश्वात कार्यरत आहे. आज मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी संवत्सर फळ का वाचायचं याबद्दल माहिती सांगणार आहे आणि संवत्सर फल हे वाचून दाखवणार आहे. सर्वांनी गुढीपाडव्याच्या दिवशी हे संवत्सर फल ऐकावं, म्हणजे तुमचा संबंध नववर्ष हे अतिशय भरभराटीचं जाईल. गुढीपाडव्याचा दिवस हा ज्योतिष दिवस म्हणून साजरा केला जातो. देव, गुरु आणि ज्योतिषाचा सत्कार करून त्याचेकडून वर्षफल श्रवण केले असता हे वर्ष आपणा सर्वांना लाभप्रद राहते. म्हणून ऐकूया संवत्सर फल 2026. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा नव मराठी वर्षाचा प्रथम दिवस आहे. 2026 मध्ये आपण गुढीपाडवा 19 मार्च रोजी साजरा करीत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारून आपण या सणाचा आनंद साजरा करीत असतो. प्रभू रामचंद्र ह्या दिवशी 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्या नगरीत परत आले. या आनंदाप्रित्यर्थ मोठमोठ्या गुढ्या उभारून जनतेने त्यांचे आनंदाने स्वागत केले. तीच प्रथा आजही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून आपण सुरू ठेवली आहे. सुखसमृद्धीसाठी गुढीला गडद पिवळा, केशरी, लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र किंवा साडी नेसवणे शुभप्रद मानले जाते. कोणत्या राशींच्या लोकांनी कोणते गुढीला रंग वापरायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पिवळा आणि केशरी रंग हे भगवान विष्णू आणि सूर्याचे प्रतीक असल्यामुळे जास्तीत जास्त या रंगाचा वापर गुढी उभारण्यासाठी केला जातो. परंतु जर तुम्ही स्वतःच्या राशीनुसार सुद्धा गुढी चा रंग घेतलात, तो सुद्धा तुम्हाला निश्चितच शुभप्रद होईल. मेष, सिंह, धनु ह्या अग्नितत्वाच्या राशी आहेत. त्यांनी गुढीसाठी लाल, केशरी किंवा पिवळा या रंगाचा वापर करावा. वृषभ, कन्या, मकर ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. यांनी गुढीचे वस्त्र किंवा साडी गडद हिरवा, पिवळा किंवा गुलाबी ह्या रंगाची नेसवावी. मिथुन, तूळ, कुंभ ह्या वायू तत्वाच्या राशी आहेत. त्यांनी शक्यतो डार्क निळा किंवा पिवळा किंवा गुलाबी रंग गुढीसाठी वापरावा. कर्क, वृश्चिक, मीन ह्या जलतत्वाच्या राशी आहेत. ह्या राशींनी शुभ्र पांढरा, गुलाबी किंवा पिवळा ही वस्त्र, या रंगाची वस्त्र गुढीसाठी वापरावीत. काठीवर वस्त्र किंवा साडी सोबत कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी, हार किंवा मोगऱ्याचा गजरा आणि तांब्याचा कलश अवश्य लावावा. तर अशी छानशी सकाळी आपण गुढी उभारल्यानंतर, छानपैकी देवाची पूजा केल्यानंतर, घरातील सर्व मोठ्या लोकांना नमस्कार केल्यानंतर आपण संवत्सर फल हे एकतर स्वतः वाचावं किंवा ऐकावं. तर संवत्सर फल आता मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्याच्यानुसार तुम्ही जर हे संवत्सर फल ऐकलत त्या दिवशी किंवा सकाळी वाचलत स्वतः, तर निश्चितच तुम्हाला हे वर्ष शुभ, भरभराटीचं आणि लाभदायक ठरेल. दाते पंचांगात 5-4 वरती हे संवत्सर फल दिलेलं असतं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, अथ संवत्सर फलम. सजयती सिंदूरवदन देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणिरिव तमसाम राशी नाशयती विघ्नानाम. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो, त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान, अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषांचा सत्कार करून त्यांकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून
अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून वाचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा. म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फळ श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फळ श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फळ श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फळ श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फळ श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फळ श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फळ श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची, शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो तर केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ती सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. त्यापैकी 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13, फळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावं स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक एक मनूत 71 महायुग होतात. एका महायुगाची वर्ष 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्ष 17,28,000. त्रेतायुगाची वर्ष 12,96,000. द्वापार युगाची वर्ष 8,64,000. सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थान युधिष्ठिर धर्मराज झाला, त्याचा शक 3,044 वर्ष. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष. तिसरा पैठण येथे शालिवाहन शक, त्याचा शक 18 वर्ष. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष. पाचवा गौड देशात धारातीर्थ नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्ष. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्ष मागे पडली व 4,26,873 वर्ष शिल्लक राहिली आहेत. या पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल.
मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणे वाढतील. राजाचे फळ सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतमध्ये, मेधाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्य स्वामीचे फल गुजरातमध्ये, आर्द्र प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये, निरसेशाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ व दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्म केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल, भांडणे वाढतील. मेधाधिपती चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल, धान्य व फळे विपुल मिळतील, संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा कमी राहील, लोखंड महाग होईल. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मुबलक मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा स्वामी गुरु असल्याने सर्व रत्न, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. अर्धा प्रवेश निज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजून 26 मिनिटांनी सूर्य अर्ध्या नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल, धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल, रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल, भांडणतंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल, धनधान्य वाढेल, दूध दुभते भरपूर होईल. मेघ निवास मायाचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 अडक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने पातक जाते, योगाने रोगाचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होते, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सराच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षारंभ सुखी होतील. इति संवत्सर फळ संपूर्ण. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. तर असं हे पराभव नाम संवत्सर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पराभव नाम संवत्सराचा राजा गुरु आहे आणि मंत्री मंगळ आहे. ते दोघही एकमेकांचे मित्र आहेत. ते राज्य चालवणारे दोन्ही ग्रह आहेत. त्यामुळे निश्चितच पराभव नाम संवत्सर असलं तरी सुद्धा वाईट प्रथांचा पराभव होऊन चांगल्या प्रथा या कायम पुढे येतील आणि त्याच्यानुसार अनेक सुधारणा घडतील. वाईट प्रथांचा नाश करण्यासाठी नेहमी चांगली लोक पुढे येतील आणि त्यानुसार हे जे वर्ष आहे सर्वांना शुभप्रद राहील. आता मी तुम्हाला पाडव्याच्या दिवशीचं पंचांग वाचून दाखवते, कारण पंचांग वाचन हे खरं म्हणजे रोज करणं अत्यंत गरजेचं असतं. तर पाडव्याच्या दिवशी बघा 19 तारखेला पाडव्याच्या दिवशी 19 तारखेचा जो तिथीवार नक्षत्र आहे ते याप्रमाणे आहे. शके 1948 पराभव नाम संवत्सर उत्तरायण सौर वसंत ऋतू चैत्र शुक्ल पक्ष मार्च एप्रिल 2026 चांद वसंत ऋतू संवत 2082. जी अमावस्या आहे ती सकाळी 6:54 पर्यंत अमावस्या आहे आणि एक रवी उदय हा सकाळी 6:45 होणार आहे.
त्यामुळे थोडीशी सकाळचा अमावस्या आहे, परंतु प्रतिपदा ही 6:54ला चालू झाल्यामुळे आपण पाडवा 19 तारखेला सकाळीच करणार आहोत. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे, त्या दिवशी शुक्ल योग आहे. नागकरण संपून किस्तुघ्नकरण चालू होतोय आणि दिनमान हे 12 तास 3 मिनिटाचं आहे. तारीख मीन रास आहे आणि 19 ही इंग्रजी तारीख आहे. गुढीपाडवा 6:54 नंतर गुढी उभारणे, अभ्यंग स्नान, पंचांगस्थ गणपतीचे पूजन करावे. सगळ्यात महत्त्व पाडव्याच्या दिवशी हे पंचांगाच्या पूजनाला आहे. त्यामुळे पंचांगाचा हा जो गणपती आहे, या गणपतीचं सर्वांनी पूजन करून आपल्याला शुभ वर्ष जावं अशी प्रार्थना करावी. त्याचसोबत मी सौ जयश्री बेलसरे आपणास सर्वांना ह्या हे वर्ष शुभ आणि भरभराटीचं जावं असं मी सांगते. पुन्हा असेच भेटत राहूया. धन्यवाद.